पण हा दहशतवादी हल्ला हा युनिक आहे, वेगळा आहे. आणि ते जर समजायचं असेल तर 3T फॉर्म्युला हा आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. टायमिंग, टार्गेट्स अँड द टेररिस्ट ऑर्गनायझेशन TRF. म्हणजे काय? टायमिंग, हीच टायमिंग या दहशतवाद्यांनी का निवडली? यावेळेस संपूर्ण जगामध्ये महासत्ता असणाऱ्या अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स हे जयपूर दौऱ्यावर आलेले. म्हणजे कुठलीही घटना घडली तर ती अमेरिकेच्या मीडियामध्ये आणि एकूणच जगाच्या पटलावर जाणार हे या दहशतवाद्यांना माहित आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, समर मंथ्स असल्यामुळे, उन्हाळ्याचे महिने असल्यामुळे या पहलगाम आणि त्याच्या आसपासच्या एरियामध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटन वाढत असतं. जगभरातून, संपूर्ण भारतातून लोक त्या ठिकाणी पर्यटनासाठी येत असतात. म्हणजे लोकांची संख्या त्या ठिकाणी जास्त असते. तिसरी महत्वाची गोष्ट, याच वेळेस भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज म्हणजेच मुस्लिम देशांचा म्होरक्या असणारा सौदी अरेबियामध्ये भेट देण्यासाठी त्या ठिकाणी त्याच्यात जातात. आणि चौथी गोष्ट म्हणजे मागच्या काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे लष्कर प्रमुख यांनी अधिकृतरित्या त्यांच्या भाषणामध्ये काश्मीर विषयी अँटी हिंदू, अँटी इंडिया स्टान्स त्यांच्या भाषणामधून घेतला होता. या सगळ्या गोष्टींना एकत्रित जोडलं तर तुम्हाला लक्षात येईल की ही टायमिंग साधून संपूर्ण जगासमोर एक प्रकारे सेन्सेशनल न्यूज क्रिएट करण्यासाठी हाच वेळ या दहशतवादी संघटनेनं त्या ठिकाणी निवडला. सेकंड इज टार्गेट. नाव विचारून, त्यांचा धर्म विचारून त्यांनी सुनता केलेला आहे की नाही हे पाहून ज्या निर्घुणपणे हत्या यांनी हिंदूंची केलेली आहे, याच्यावरून टार्गेटेड अटॅक्स, हिंदूंचाच नरसंहार करण्याचा यांचा प्लॅन होता, हे सुद्धा यावरून आपल्याला स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसतं. अमरनाथ यात्रा काही दिवसानंतर सुरू होणार आहे, त्याची रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. एक प्रकारे हिंदू धर्मियांमध्ये जे आहे दहशतीचं वातावरण निर्माण व्हावं म्हणून बरोबर हिंदूंनाच टार्गेट करण्याचं काम या दहशतवादी संघटनेने केलेलं आहे. आणि थर्ड T म्हणजे TRF, द रेजिस्टन्स फ्रंट. ही जी दहशतवादी संघटना आहे यांनी या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी पत्करलेली आहे. आणि मुळात ही संस्था काय आहे? 2019 मध्ये 5 ऑगस्ट 2019 मध्ये आर्टिकल 370 हटवला आणि त्याच्या अनुषंगानं केंद्र सरकारच्या अखत्यारीत जम्मू काश्मीर त्याचबरोबर लद्दाख हा केंद्रशासित प्रदेश आला. जम्मू काश्मीरशी संबंधित जो सुरक्षिततेचा प्रश्न आहे तो केंद्र सरकारच्या होम मिनिस्ट्रीच्या अखत्यारीत त्या ठिकाणी आला. आणि त्याच्या अनुषंगानं मागच्या 5 वर्षामध्ये आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणावर जम्मू काश्मीरच्या बाहेरचे लोक सुद्धा बिझनेस करण्यासाठी त्याचबरोबर पर्यटनासाठी येण्याचं त्यांचं प्रमाण वाढलं. जर अशा प्रकारचे आउटसाइडर्स आले तर मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे डेमोग्राफिक चेंज म्हणजेच जम्मू काश्मीरमध्ये असणाऱ्या मुस्लिमांना मोठ्या प्रकारचा खतरा निर्माण होऊ शकेल. अशा प्रकारचा एक प्रकारे जो आहे भ्रम निर्माण करण्यामध्ये TRF संघटना ही यशस्वी झाली. आणि त्याचाच मुकाबला करण्यासाठी TRF ची स्थापना ऑक्टोबर 2019 मध्ये झाली होती. तेव्हापासून ते 2025 पर्यंत काश्मीर पंडित जे मूळचे आतापर्यंत बाहेर होते ते ज्यावेळेस जम्मू काश्मीरमध्ये परत येत आहेत त्यांच्या विरुद्ध हल्ला करणं असो किंवा मायग्रंट लेबरर्स ते जम्मू काश्मीरमध्ये पोट भरण्यासाठी तिथल्या वेगवेगळ्या प्रोजेक्टवर काम करण्यासाठी जे बाहेरचे लेबरर्स आलेले आहेत त्यांच्यावर हल्ला करण्याचं काम केलं. आणि आता त्याचा पुढचा टप्पा म्हणजे हे पर्यटक जे तुमच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी आलेले आहेत त्यांनी पैसे खर्च केले म्हणजे तिथला शिकारा चालवणारा किंवा तिथला टुरिस्ट गाईड जो आहे त्याला त्या ठिकाणी फायदा याच्यात होणार आहे. अशाच या पर्यटकांना मारण्याचं काम या TRF संघटनेने केलेलं आहे. म्हणून टार्गेट, टायमिंग आणि TRF यांचं जर एकत्रित तुम्ही गणित जुळवलं तर तुम्हाला लक्षात येईल की हा दहशतवादी हल्ला का वेगळा त्या ठिकाणी. त्याच्या पुढे जाऊन जर आपण या ठिकाणी पाहिलं तर मुळात हिंदूंना टार्गेट करण्याचं धोरण या दहशतवादी हल्ल्यामध्ये सरळ सरळ TRF संघटनेच्या दहशतवाद्यांनी या ठिकाणी अवलंबलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. पण खऱ्या अर्थानं नुकसान कोणाचं झालं? ज्यांचा या ठिकाणी जीव गेला, अत्यंत दुर्दैवानी आणि अत्यंत घृणास्पद अशा प्रकारचं कृत्य केलं. पण आता ही सगळी घटना घडल्यानंतर एक प्रकारे जे आहे सामान्य लोकांमध्ये, टुरिस्टमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. पॅनिकी सिच्युएशन, अफरातफर त्या ठिकाणी माजलेली आहे. आणि त्या अनुषंगानं नक्कीच येणाऱ्या काही महिन्यांमध्ये तरी जम्मू काश्मीरमध्ये त्यातल्या त्यात पहलगाममध्ये येणाऱ्या टुरिस्टची, पर्यटकांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकते. आणि जर ही पर्यटकांची संख्या त्या ठिकाणी कमी झाली तर याचा डायरेक्ट फटका हा तिथला शिकारा चालवणारा जम्मू काश्मीर मधला एखादा वर्कर त्या ठिकाणी असो किंवा टुरिस्ट गाईड असो किंवा एखादा चायची टपरी चालवणारा त्या ठिकाणचा वर्कर असो, म्हणजे तिथले जी लोकल पॉप्युलेशन आहे, स्थानिक मुस्लिम आहेत, गरीब स्थानिक मुस्लिम आहेत, त्यांच्या पोटावर पाय देण्याचं काम, त्यांची पोटमार करण्याचं काम या मुस्लिम दहशतवादी संघटनेने केलेलं आहे. नाव तर जे आहे मुस्लिमांच्या उत्कर्षाचं, मुस्लिमांसाठी लढण्याचं त्या ठिकाणी घेत आहेत, पण एकीकडे हिंदूंची अशा प्रकारे निर्गुण हत्या करतात आणि दुसऱ्या बाजूला तिथल्याच स्थानिक मुस्लिमांच्या पोटावर पाय देण्याचं काम या दहशतवादी संघटना करतायत. हे सुद्धा सामान्य भारतीयाला आणि त्यातल्या त्यात मुस्लिम नागरिकांना समजून घेणं अत्यंत आवश्यक बनलेलं आहे.